गुड मॉर्निंग. आम्ही चाललेलो आहे गणपती बाप्पाला. ही कमान आहे, आम्ही इथून अशी एंट्री करतोय. सो चला प्रदर्शनामध्ये काय काय बघूया. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. अजून कुठे गेले बाबा, कुठे गेले म्हणून तिकडे बघायला जायचं. सो आज आहे 31 डिसेंबर 2024 मधला लास्ट डे. अर्जुन लास्ट डे आणि आम्ही आहे गणपतीपुळेमध्ये आणि MTDC मधला मला एकच दिवस बुकिंग भेटलेलं. सो आम्ही आता दुसऱ्या ठिकाणी चाललो आहे. ह्यावेळी सडन प्लॅन झाल्यामुळे असं मला जे पाहिजे होतं ते असं म्हणजे एकाच ठिकाणी 2-3 दिवस राहायचं होतं, पण तसा नव्हता स्टे भेटला. आणि आज माझं वर्किंग आहे. आज आम्ही गणपती बाप्पाला पण जाणार आहे. ओ को बाबा, अरे बाबा येणार आहेत. प्रभाकर गाडी आणायला गेलेलं, लगेच ठेवायचं आमचं. तर हा रडायला यायला वाटलं कुठे गेले बाबा. आणि व्ह्यू बघा काय काय काय. अरे बाबा येणार आहेत, हे बघ बाबा गाडी घेऊन लगेच येणार आहेत. मग आपण सगळं लगेच ठेवायचं आणि जायचं भूर गाडीतून. तुला तिकडे जायचं का बघायला? व्ह्यू बघायला जायचे. घोडा बघ, तो घोडा कसलं छान आहे रे घोडा. हे बघ तिकडे सला असं बघायला खूप आवडतं इथं. सो गाईज आता संध्याकाळची वेळ झालेली. मी नको बोलायला, तूच बोलणार. बघा आमच्या अर्जुनने छान ड्रेस घातला. सो आता झालेली आहे संध्याकाळची वेळ आणि आम्ही चाललेलो आहे गणपती. बरं मी नाहीच बोलत, तूच बोल. आज सगळ्यांना आपण तू कसं बोलतोस तसंच दाखवूया. ओके. सो गाईज संध्याकाळची वेळ झालेली आहे. आम्ही चाललेलो आहे गणपती बाप्पाला. सकाळपासून काही शूट नाही केलं बिकॉज माझा ऑफिस पण होता आज. त्याच्यानंतर घंटा पण आलेला. सो मग आता सो गाईज बघा कोण इकडे हँडसम बॉईज. अर्जुन. सो आम्ही आता फायनली चाललेलो आहे आज मंदिरामध्ये. बघू इतक्या वर्षापासून गणपतीपुळे काय कसं आहे पाहायचं होतं. फायनली आता इयर एंडला 2024च्या आम्ही गणपती मंदिरामध्ये चाललेलो आहे. बघा ही कमान आहे, आम्ही इथून अशी एंट्री करतोय आणि बाहेरच्या साईडला खूप सारे स्टॉल्स आहेत. छोटे. हे बघा पुढे पळायले 2 जण. आतमध्ये काही रांग आहे की काय पाहायला लागेल. मांडव कशासाठी घातलाय काय माहिती, लाईन आहे की काय. हे काहीतरी आहे. सो चला प्रदर्शनामध्ये काय काय बघूया. इकडे काय उन्हाळी पदार्थ सगळे. अर्जुन आणि बाबा. ओके. असं डिरेक्टली येतं आलं. स्कूलची ट्रिप आली. मला आमच्या लहानपणीची आठवण झाली. इकडे आहे मंदिर. सो जिथून आम्ही चालू केलं तिथून आतमध्ये खूप आतमध्ये मंदिर आहे. म्हणजे आज 31 डिसेंबर असल्यामुळे इथे लाईन नाही आहे, बट जेव्हा लाईन असेल तेव्हा किती दूरचं आहे प्रवास करायचं. थँक्यू गॉड की आज बिलकुल गर्दी नाही आहे 31 डिसेंबरमुळे आणि आमचं दर्शन असं एकदम व्यवस्थित होणार आहे. पण चालायचं खूप आहे बाहेरून ते आतपर्यंत. सो आता असं लिहिलं आहे की आज जाण्यापूर्वी कॅमेरा मोबाईल बंद ठेवा. सो मला शूटिंग घेता येणार नाही आहे. सो 1 मिनिटामध्ये असं दर्शन झालं आणि खूप छान दर्शन झालं, जवळून दर्शन झालं. सो आता बघू बाहेरच्या साईडला फोटो काढू शकते. सो लहानपणापासून जे पाहायचं होतं ना ती इच्छा पूर्ण झाली 2024मध्ये फायनली. सो चला आता जरा बाहेरच्या साईडला बघा मंदिर दाखवते तुम्हाला कसं आहे. सो इथून असं बाहेर यायचं.
सो इथे असे छोटे छोटे शॉप्स आहेत, इकडे आहेत, तिथे आहेत, परत त्या साईडला आहेत. आणि आता इथून आम्ही चाललेलो आहे बीचवरती. बापरी किती गर्दी आहे बघा. खूप सारे वॉटर स्पोर्ट्स आहेत. सनसेट होतोय मस्त. अर्जुन आणि प्रभाकर बसलेत मस्त घोड्यावरती. अर्जुन फर्स्ट घोडा राईड. फर्स्ट राईड. ए बिलू इकडे तिकडे बसतोय मस्त. बघू यांची घोडा राईड कशी होते बघा. किती सुंदर सनसेटचा होत चाललाय आणि गर्दी गणपतीपुळा बीच वरची. तिकडे प्रभाकर आणि अर्जुन गेलेत. मी थांबले, समोर मी थांबले. अर्जुन आणि प्रभाकर यायला. सो मी आणि अर्जुन थांबलोय आता. बाबा गेलेत तिकडे वॉटर स्पोर्ट्सच्या तिकडे. कसं वाटली घोडा राईड अर्जुन? तुकडुक 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 तुकडुक. इकडे अर्जुन 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 अर्जुन. अर्जुन काय करतोय? झोपून उठलाय आणि खेळू खेळू करतोय. अर्जुन झोप आली. अर्जुन ए पिलू. देखिए सर, अभी हम कुछ नहीं बता सकते हैं आपको. हम डिस्प्रेशन में अभी हैं. काय चाललंय? कोची में है? डिस्प्रेशन में है सर अभी. अर्जुन काय चाललंय अर्जुन? ए अर्जुन काय चाललंय? काय चाललंय? सगळं अर्जुनचा पसारा इथं. सो गाईज आम्ही आता आलेलो आहे रूमवरती. म्हणजे बराच वेळ झाला, 1-2 तास झाला आलेलो आहे. अर्जुन झोपलाच होता, येताना झोपला होता आणि म्हणून मी काही शूट नाही घेतलं कारण आवाजाने तो उठेल. आता तो उठलेला आहे, मस्त खेळतोय. बघा तो कसा खेळतोय ते. अँड म्हटलं थोडंसं तुमच्यासोबत शेअर करावं. आजचा दिवस संपतोय, उद्या नवीन वर्ष येतंय. ॲक्च्युली 2024 माझ्यासाठी खरंच खूप भारी होतं. एक तर गोष्ट म्हणजे अर्जुन. खूप सारे लर्निंग्स मदरहूडचे मी ह्या इयरमध्ये घेतले आणि कम्प्लिटली काय म्हणतात त्याला न्यू जर्नी होती. कारण एक इंडिव्हिज्युअल पर्सन असणं आणि एक नवीन रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावर येणं. रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे तो जीव जो तुमच्यातूनच आला आहे. सो ती एक वेगळी फिलिंग आहे, वेगळी जबाबदारी आहे. सतत तुम्ही त्याच्याबद्दल विचार करता. तर ते 2024मध्ये झालं आणि विथ दॅट करिअर वाईज पण माझी खूप चांगली ग्रोथ झाली आणि म्हणूनच मी खूप ग्रेटफुल आहे. आणि आता मी ह्या एजमध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या 30sमध्ये येता तेव्हा तुम्हाला सगळ्यापेक्षा इम्पॉर्टंट वाटतं की मेंटल पीस पाहिजे. जरी तुम्ही एखाद्याला काही सांगायला जरी गेलात आणि त्याला ते पटकन जाऊ दे यार. आधी तुम्ही 20sमध्ये थोडं एक्सप्लेन करायचं ट्राय तरी करता, पण 30sमध्ये जा बाबा तुला काय करायचं ते कर, किंवा तू म्हणतोस ना हा ते बरोबर, अशा फेजला आपण येतो. आणि मला वाटतं हीच एक मॅच्युरिटी विथ एज येते. सो मी त्या एजमध्ये की विथ माय सेल्फ पीसमध्ये आणि करिअर वाईज चांगली ग्रोथ. मदरहूड म्हणाल तर मी ते कम्प्लिटली एन्जॉय करते आणि एक असं वाटतं की लाईफचा नवीन टप्पा आहे बॅचलरहूड नंतरचा जो की मी एन्जॉय करते. सो विथ दॅट नोट 2024 संपते. थँक्यू सो मच गॉड. आय एम रिली ग्रेटफुल. अशीच ग्रेटफुल राहीन इथून पुढे पण जे काही भेटले त्यासाठी. आणि विथ फुल आर्म्स आय एम एक्सायटेड फॉर न्यू इयर. काय आलं अर्जुन? त्याचा बेड खाली सारखा बॉल जातोय. ओ बाबा काढून देते थांब. त्याचा बॉल सारखा बेड खाली जातोय आणि माझा रडत बसते. आता तर काय झालं, तिथे चेअर होती, चेअरच्या खाली बॉल गेला तर हा पण चेअरच्या खाली गेला आणि मग असा वर जायला लागला की त्याच्या डोक्याला थटायचं, मग लागला रडायला. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. या नोटवरती आय थिंक आजचा दिवस बघू संपेल. अर्जुनची मज्जा तुम्हाला दाखवतेच, बघत राहा ब्लॉग.
हाय गाईज, आज आहे न्यू इयर 2025चा फर्स्ट डे. सगळ्यांना हॅपी न्यू इयर. मला माहिती आहे तुम्ही जेव्हा हा ब्लॉग बघाल तेव्हा खूप लेट बघाल, बट स्टिल माझ्याकडून सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही झालेलो आहे रेडी. आता आम्ही निघणार आहे पुण्यासाठी. ब्रेकफास्ट करायला आलो आहे आणि ट्रॅव्हलिंग खूप जास्त आहे. आता 6.5-7 तासाचं आहे. सो पटकन ब्रेकफास्ट करतो, तुम्हाला अर्जुन आणि प्रभाकरला पण दाखवतो आणि मग पुण्याला जाण्यासाठी निघतोय. नाईस. हे बघा, हे आमचं पिल्लू. ए पिल्लू, पिल्लू बघत बसते. अजून काय करतो? हळूच मम्माचे प्रश्न करतो. काय करतो? फॅन कुठे आहे? फॅन किती फॅन आहेत? अर्जुन कसं? टायगर कसा करतो? कसं करतो? डॉगी कसा करतो? कसा करतो डॉगी? मी जशी ऍक्शन करेल तसा करतो. अर्जुन सकाळी जसं आमचं ट्रॅव्हलिंग चालू आहे. ऑलमोस्ट 3 तास आम्ही ट्रॅव्हल केलेलं आहे. आता मी कुठेतरी लंचसाठी थांबणार आहे. कोकणचा सगळा रूट आहे. चिपळूण, खेड आणि आता परत तामिनी घाट येईल. असं पुण्यापर्यंतचं ट्रॅव्हलिंग आहे. तामिनी घाट नाही आहे, भोरवरून जाणार आहे आम्ही. आणि आता थांबणार आहे लंचला. इथे कोकण कट्टा म्हणून हॉटेल आहे तिथे. आणि मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगायचं विसरले, तुम्ही जर गणपतीपुळेला गेलात तर तिथले मोदक नक्की ट्राय करा. इतके यम असतात ना. मला म्हणजे मी इतकी मोदक फॅन नाही आहे, बट मला खूप आवडले. मी ऑलमोस्ट 3 मोदक खाल्ले तिथं आणि असं वाटत होतं की पार्सल पण पुण्याला घेऊन येऊया का, पण ते बोलले टिकणार नाही. खूप मस्त असतात, जरूर ट्राय करा. आणि आम्ही फुल ट्रिपमध्ये तर काय फिश आणि चिकन असंच खातोय. एकदाच फक्त व्हेज खाल्लं एवढ्या दिवसात, अदरवाईज सुरमई आणि चिकनच खायचं चालू आहे. आता पण बघू, कोंबडी वडे ट्राय करायचं म्हणतोय. कोकणात ट्राय करायचं झालं नाही, म्हणजे आता कोकणच आहे, तिकडे ट्राय करायचं झालं नाही. सो बघू कसं आहे कोंबडी वडे. कसं